गावाला नवी दिशा दाखवूया. अर्थात डोळ्यानं बघशीला, कानानं ऐकशीला. कुठं बघतेस, कुठं चाललेस? चल की बोर. ही चित्रपट जरा किरम आहे आणि गिरणं बी आहे. इथनं एवढं जाऊ दे बघ. मला बी चलतंय ती कर बाबली तर धाल मागणं बोलतंय बदा. माझी तंबाल चालवली बदा. ती बाबली ती झालं वाटत टाकणार बदा. अरे इथं वाटेत टाकून बायकांची बसायची अडचण करतोस वे. हा चल 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 बरो. सम्राटचा तळ आहे ना का बघ, तसा पगड आहे. तुम्ही पहिलं फुलवा पाय बी नेतातला म्हणजे अवघल दाद्याव लागल. अजून मात्र लगीन बी नाही. लगीन बी नाही. कसं लबी तीच मरदा लगीन व्हायची राहते तुम्ही जरा ते चुमल बोंबलाय लावून आले. आपलं तेवढं तलून झालाय लितामा. आम्हाला उठती डोपाला म्हणायला लावणार बहुतेक. असून दे एक काम कर, थोडी शेळीची दार काढायची बघू. अरे ये धोळापा, अरे कुठं आहेस रे? अरे पोराला जरा हे उठलाय रे. काय म्हणतात ते तू काय उठलंय तेवलं आहे ते. मला त्याला धावला ताता. तो तिथं पाय घर सोडतोच कशाला? वारा फोडे उठलेल्या पाय सोडून पळालास तवर. आत्ताच कुठं पाण्यावर घातल्याला तवर गाणं केलास ना. आलं ताईदा आपली. काय घातली? माझ्या त्यातच नाही. मी तरी काय केलो पालवर मागणं ताताय लादलंय. ते सीधा तिथं त्यातला केलाय. वागड्या ए गड्या, तुझं तुला तरी कळतंय का? तू काय बोलतोस ती? मग त्याला असून दे. ना तुम्ही काय ऐकत बसलायचा? एक काम करा, तुम्ही जरा पाय धरा. मी तोवर बकरी का करतो. मग तुमच्या पोराला लागत्या तेवढं दूध न्या बघा. दला बोलता लय पालव्यातला तलून होता. लय वाईट मारतय ते. पातवान धवतून बिनातल्या वाणी तलतय बिनातल्या वाणी. आता बेनसो देते मर्दा. मग त्या आधीचा का मी आधीचा? अरे त्या पिशवीत काय माल आहे का? अरे काय मर्दा कोंडा, तू आधीचा बी हाय बोलतोस आणि तुला माहित नाही वे. कशाला बांधली ती? अरे कोण हाय का? नुसता मेंढराचा आवाज यायला लागलाय. अरे चांगला पगड मोठा आहे की तळ. येतय ते तिलमणी फिरणं. अरे हळू बोल ऐकू जाईल की. शारद लय दिसानं आलाय. जरा महत्वाचं काम आहे. 16.5 वर्षानं कवा नाही ते भाऊबंदकी एकत्र आली आणि त्या ताईबाईची जत्रा करायची ठरली. जरा बारक्या पोरा गुरासकी त्रास व्हायला लागलाय हो. पण ते तुला एखादी गाभण मेंढी आहे का? ते मला बी 2-3 आयडी घ्यायची आणि श्यामाला एखादी गाभण मेंढी दे जमवून. बावा हर्षाना का खोळा तो का? या मेंढ्यांचा राखण करता एकच आहे. यांचा कारभार माझ्या बी हातात नाही. अरे माझ्या देवानं सांगितलेलं होतं हे पाप करू नकासा. तेव्हा आम्ही बी करत नाही. आणि पाप केलासा तर डोळ्यानं बघशीला आणि कानानं ऐकशीला. अरे कवा भाकणूक बघितली असा का तुम्ही? चला की ऐकायला जाऊया. चला तर मग कशी असत्या भाकणूक.
सोसायटी भागायची नाही रे. शेतकऱ्याचं बाळ एवढं रात्रंदिस पाणी र पाजल. लग्नाच्या विचारानं झुरणीला लागल. गळगंज पगारवाल एकरा एकरानं शेतीर घेईल. खऱ्या शेतकऱ्याचं बाळ रोजगारी होईल. शेतीर करशिला तर बिना लग्नाचं मरशिला. डोळ्यानं बघशिला बाळानो तुम्ही कानानं ऐकशिला. का बरे जमलाच जोलू अवताला बैल कशी करत असती. आता पहिल्यासारखं रेगुळवणा येईना. नाही 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 कनाट्यात ताकद होती त्यावेळी माप लोकांच्या गुडघे एवढं कट्ट मारलं. तर काय सांगतोय बघ. आम्ही काय लांबडी सरी सोडून त्याच्याकडे बघित बसलेलो नाही. तो लागला सांगायला कथा. अरे या फादरानं 60 गुंठ्यात 108 टन ऊस काढलाय. काय कांडी आणि पेशल इकली आणि वाड काय बघतोस. अरे त्या तळ्याकडच्या वाड्यापेक्षा कसं हिरवंगार. जरा भारतातलं सांग. भारतातलं पटायचो कळलं. तुला पटत नाही हो काय माझा दोष आहे का. तरी लेका जरा कारखाना 4-5 दिवस बंद पडला म्हणून सांग रे. त्यामुळं ऊसाचं कसं भांड सोकल्यावानी झाले. नाहीतरी 108चं 208 वरच गेलं असतं. काय सांगतोस. 60 गुंठ्यात 108 टन ऊस काढलाय म्हणून. आणि लागवडीचं लेखा हिशोब केलायस का. अरे नुसतं लेखा लागवडीच्या टिक्क्याची कीर्तनं शिवल्यातच. अरे वय की रे. फडकरी आणि वडणाऱ्या बायकांचा हिशोब वेगळाच. काय बी मागत्यात मर्दा. तर काय आम्ही गड्यासनी पाडून द्यायचं.
बांधणं बांधाय मौसूद पिंडी आणि उसाव ठेवायची. वय 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 वय. मग गडी घालणार, मुळी आवळणार, मग बाई वडणार, तवर गेली उसवाल्यांची केस. आणि त्यात जर ती गबाळी असली तर विचारू नको. त्यांचं जर एकाच दुसरं जर बारकं पोरा असलं तर त्याला आणि बिस्किटचं पुडणी वरक्या द्यायला लागत्यात. तर आमच्या पोरांनी आम्ही कवा दिल्या नाही. त्यात बायकांचं कौतुक काही थोडं असतंय. एकीचा असतोय उपवास तर कोणाला लागतोय बांबवड. तवर एक म्हणती पतंजलीचा पोडा. अरे बांब वडणवर ते बॉम्बे म्हण बॉम्बे ते मध्ये घालून खात्यात ती. होय होय मध्ये घालून खात्यात म्हणून सांगतोय मर्दा. बांबू वडू म्हणू नको. खर्च करताना बांबू वडू म्हणायची. त्यासनी आणायला जायला लागतं आणि सोडायला आणि गाडी द्यायला लागते. अरे मग आता न बघतोय कोण रेगुळ वडतोय, कोण पंपाचा हँडल मारतोय आणि गड्या बायकांचं काय काढलंय सा. तुमच्या एवढा असताना मी कोंडा पाडतो म्हणूनच माझं नाव कोंडवाना आहे. आणि तुम्ही बसलायसा हिथं अजून साध्या पंपाचा दांडा हलवीत. बावटनी बावट दुखत्यात तुमचं नुसतं ते पंपाचा दांडा हलवतो. काय करायचं का देवा. काय आले आमच्या वाट्याला. कुठंतरी शिपाई असू दे, तांदूळ पडलेलं हायच. वय वय वय. सेंट्रीवाला असू दे. मग काय आठवड्याला झालेला पगार याला कारभारी नाहीच की. खरं आहे बाबा, खरं आहे. काटा मारून व्यापार करणार असू दे, त्यांच्या दागिन्यात मडलेल्या बायका आहेतच. हे पण बरोबर आहे बाबा. कुठंतरी ड्रायव्हर असू दे, जुळणी लावून जोडीनं पळून गेलेला आहेच. कुठंतरी गेटचं वेल्डिंग मारायला गेल्यावर रॉड सपून हार घालून आल्याला आहेच. वय वय बाबा. हे असलंच लय चाललंय आता. थोडक्यात काय, शेतकऱ्याचं पोर सोडून जिथं जिथं म्हणून मिळीव त्याली आहे त्यासनी पोरी मिळत्यात. खरं हिथं काय घडना झालंय. काय करायचं सांग बघू. होय होय होय. पण या शेतकऱ्यांच्या वावरातलं पंद काढायला हातात हात नाही. शेतात कसं किनकिन वाटतं, जीव कसा उदास होतो. अरे जिथं खांद्याला खांदा लावून राबणारी कारभारी नाही तिथं शिवार सुन सुन वाटणारच की. ऐका बाळांनो ऐका, मनर लावून माणसा परास पैसा मोटार होईल. मेल्याल्या जनावराच माणूस पैसार करील. वाढल वाढल मटणाचा भाव गगनाला भिडल. ठेवशीला शाकाहारी जेवणाला नाव गगनाला भिडल. मटणाचा भाव डोळ्यानं बघशीला बानू, कानानं ऐकशीला. आबू पाय वाखना, रात्रीपासून ताटले. ताटू द्या. उद्या श्रावण संपतोय. बघ कशी पालती पडत्यात. घे भक्ताईच्या आत ताडी तेवढं अडकूया. अडीक भक्तायला लागले अडीक. मटन घ्या. चला वेळ लावू नका. चला. एक नंबर ताजं मटन. चला मोठं खांड. एक कापलंय, 2 तळमळत्यात, 3 भ्याल्यात, 4 गुलालानं रॅड केल्यात. बघणारी बावरल्यात, खाणारी एडबडल्यात. हॅशटॅग मोठं खांड शॉप. नाद करते काय. पिशवी नाही, डबा घेऊन यायला लागतंय. मोठं खांड बसवू नको काय त्या.
फुलवंती रेडी आहे म्हणून म्हटलं. काय रेडी आहे? अहो तयार हो तयार. असं होय, मला वाटलं पालवच आहे. वय की पालवच आहे. तुझं याच्याकडे लक्षच नाही. लक्ष आहे त्या मधल्या भागात. अंगापेक्षा भोंगाचं मोठं आहे. अरे ह्याच्याकडे बघूनच वाटायला लागलंय कुकराच्या 5-6 शिट्ट्याचं काम आहे बघ. नाही गे अक्का, प्युअर येतोय तुला मी. नको 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 नको, बोटानं दावल तेच दे. तुम्हाला मऊ घालू की दाताने चावतेले हाडं घालू? आवडला असेल तर कच्चाचा तोडून घालू का? इसकी जीभ आहे ना लुडू लुडू हलती आहे. ताजं कापलंय म्हटल्यावर हलणारच की. अजिबात जीव आहे अजून. गिरायकाच्या आधी एकच लोड पडू नको रे. कळते नाही, जा तिकडे जा, फोडजा जा तिकडे. नाहीतर हे मला टाकायला लावशील रागेला. काय काय डागला आणि काय टाकतायसा मला ऐकू आलंय हा ते. अगं अक्का, घाण घेऊन टाकायचा विषय आहे का तो? अक्का तुला कंच्यातलं देऊ? आज शेट आला नाही वाटते. तुम्ही आलायसा. शेट आलात की आम्ही डोळं झाकून देतो त्याचे. होय होय, डोळे झाकून देणारच की. ते गेल्या ती नांडग्या मेमणीला चांगल्या हाय क्वालिटीच्या साड्या आणायला गांधीनगर मार्केटला गेल्या. अक्का, शेटच्या हाय क्वालिटीच्या म्हणजे 100च्या ठिकाणच्याच असणार. पण ते नव्ह, कार्यक्रम कसला आहे? हा जरा वारलेल्या घोडाचा कार्यक्रम आहे. थांबा जरा मी त्यांना फोन लावते. लाव की. हॅलो हॅलो, येतो येतो ठेव. माझं ऐकून तरी घ्या. मी आलोय मटण घ्यायला. बा कशातलं घेऊ ते सांगा. घे मधलं घे फऱ्यातलं घे. बरोबर. अय्या मधलं पर ये लेका माग सर माग. सुऱ्या हातावर लागल की मुंडे अजून सरळ फोडलेला नाहीस. फोड सवयची. सकाळी नेल्याला 5 किलोचं गिराईक आणि न्यायला आले वाटतं. वय न्यायला आलं. आधी नेल्याचा वास घे व्याज घे. नाही मला काय माहित नाही. घे की वास. नाही मला सोडा अण्णा बघू जरा डबा. जरा वास येतो या. अण्णा डब्याचं टोपण काढले नशील हो सकाळपासून. काय सांगतोस का चोकाळ्याच्या? काय केलंय सा आणि काय नाही ते तुम्हालाच माहिती. उगाच आपलं सांगतो डब्याचं टोपण काढलं नाही ह्याचं काढलं नाही म्हणून. अरे पैशासाठी माणसाच्या जीवाशी खेळू नका. दुधाची धार काढणारा चिंतेत राहील. केंड ढकलणारा पैसार मिळविल. संघाचा कारभारी मालामाल होऊन मलाई खाईल. संस्थेचा हिशोब ठेवणाऱ्याचा खिसा जामर होईल. ठरावधारक 5 वर्षात एकदा गटळर करील. दुधाची हौस करशिला तर शान काढून मरशिला. ऐकार बाळांनो तुम्ही हे ऐकार तान्यानो. अरे लागून दे तरी व्यवस्थित. लगेच ढक्कललाच बी वचलाच बी आणि तिकडे फर्र दिसेल पावती फाडलाच बी. मामा पहिली दांडा आली त्याने मशीन स्क्रॅप केल्या. आता बटनावर आलंय सगळं. असं आहे वे श्यामल, एवढी पावती बघ रे. जरा मला यातलं काय कळत नाही म्हणून विचारायला बघ जरा. बघू. नाव रामराव सोमनाथ मोठे. म्हैस दूध. तारीख 2/9/2025. वेळ सायंकाळ. लिटर 900 मिली.
फॅट 5.5, SMS 7.2, दर 45 रुपये होय. एकूण रक्कम 41 रुपये 50 पैसे. काय झालं? पोरग्यानं म्हस कोणी वाटतं. सकाळी ज्याला येऊन दे, नुसतं घराकडे येऊन देते ती जळान झालेली गाडी तेवढी भंगारला देतो बा आधी. हे बघता नुसतं टार 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 करते. हे मामा चला पुढे, तुमची कायमची तक्रार आहे. या वहिनी तुम्ही पुढे या आता. मामा या वहिनींचं बघा, काय फॅटाला आणि रेताला कधीच तक्रार नाही. अरे लगा बायका बघूनच फॅट लावतोच वाटतं बाटक्या. हे अशा तुमच्या वागण्यानेच आमच्यासारख्या दूधवाल्यांची भट्टी लागल्या भट्टी. अगं तसं नाही भाऊजी, यातल्या म्हशी 4 जनावरांचा कायच दोष नाही. त्यासाठी गेली आमच्या मालकांनी तुकाई माळाचा पैलवान पशु आहाराची 1 नंबर क्वालिटीची मक्का चुनी आणि श्री स्वामी समर्थ मेडिकल मधली किनी योग्य दरात मिळणारी जनावरांची औषधं घेऊन आल्यात. त्यामुळे दुधाचं उत्पादन, फॅट आणि SNF यांची कायच तक्रार नाही बघा. अहो तुम्ही बी वापरून बघा. होय श्याम, ही काय बाहेर दूध घालायला आल्या का फूल लावायला आल्या? काय समजून आल्या का? मला मी काय समजत. या खाद्याशी परवडा ना, तरी मी बघतो एखादं वापरून. वापरतो बघतो एकदा ट्राय. बरं वहिनी चला पुढे, माझं तेवढं दूध घालतो. काय ते टेम्पोला आलं की धांदल करते हो. परवा बिन पॅट लावतात तसंच ओतून गेले. राम बोल की श्याम. गाडीचा आवाज कुठलं तरी टाळ 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 असा यायला लागलाय. बघ तरी कोण आहे बाबा? इద్దर कल्याणी चौकाटलेलं तोंडाने दिसते. अरे गाडी इकडेच यायला लागली या. होय, टार टार आवाज मी माझ्या कानात बसल्याने दिसतो. अरे गाडी इकडेच यायला लागली या. होय की माग ढोरागत काहीतरी दिसतोय बाबा. अरे यो चौकाटलेले पेन्शिली मांडी जागता का? आमचंच केलं. अरे वांडरा, ए पोरा. अरे होय की रे, अरे तुमचंच की हो सुजन. कुणाचं सुजन? ए तुमचं सुजन नवरा सुजन. हा तेच सुजन. वरनं हाका मारतोय असं सैराटल्या वाणी काय करायलीस तू? पहिले मास बांध तिथे लागा. 5-6 हजाराच्या जळान झालेल्या मोडक्या गाड्या फिरवूनच मामासनी खाली आणलायस तू. काय झालं तो अंदाज? पुरूच्या मागणं गाडी ठेवून पुरी काही ना मुळान मस्त तरी मागणी त्याचा बघितली. अरे या कन्या तोंडाच्या, त्या तोंडातला तुझा तोबरा आधी ठोक बघ आणि बाला तरी पी आणि दुसऱ्याच्या देखत पी. अरे असू दे राम. हे मर्दा ढोराकडलं पोर आहे, नावासनं तोडणारच. इथं मर्दा 15 ऑगस्ट असू दे, 26 जानेवारी असू दे, नाहीतर शाळेचा वाढदिवस असू दे, डॉल्बी काय गाड्या काय. अरे ज्यांची नाळ बी वाळलेली नाही अशी शिकलेली पोरं वाजू द्या, त्याला कोण वाली आहे? खरंय बाबा, खरंय. तुझं एक बरं आहे बाबा. तुझं पोरगा गोकुळला चिकटून दिवाळीला 3 पगार बोनस घ्यायला मोकळा झालास बाबा तू. पोरानो टेम्पो गेला वाटतं. अगा टेम्पो पोहोचला बी सांगा. तुम्ही दोपट्यातनं उठून आता आलायसा वाटतं दूध न्यायला. होय की रे. आईला आम्ही आपलं उशीर पातूर झोपून सोप खातोय आणि 70 रुपयानं दूध घेतोय. आमच्यासारख्या दूध घेणाऱ्यापासनं दूध विकणाऱ्यापर्यंत कुणाच्या हाताला घाम नाही, मात्र दूध काढणाऱ्याच्या हाताला शान आहे. ह्या दूध उत्पादकांचं कधी सुखाचं दिवस येतील काय कळत नाही बाबा. नवीन पिढी अघोरी कृत्या कांडाकडे वाचाल करील. आपल्या पोरीवर हक्क सांगताना डोळ पाण्यानं भरतील. नियतीचा खेळ करशिला आयुष्याची घडीच कटल.
डोळ्यानं बघशिला बानू कानानं ऐकशिला फोन स्विच ऑफ कर भावकी गाव लोके स्टेटसला गाणं लागलंच म्हणून सोच बदी हवा साथ लागेल की गाणं. अरे मी हाय की खमकी जीवाला जीव देणारी. फक्त जायचं तेवढंच सांग. जरी स्टेटस लागला की नाही तरी जोडीनच लागल. ना कुठली वरात ना कुठली बारात. आता थेट जायचं स्वामीच्या दारात. आता वाडीचं पेढ घेऊया आणि सोडवान बांधीला सोडूया. स्वामी इजवू नका यावा आत्ताच एक जोड गेला. दिलेलं काम झालं की काय मेलो मेलाव. अरे आत्ता कुठं आपलं जुळले आणि स्वामी मेलाव काय करायला लागलाय. पेढ्यासाठी पोरांनी बेवड्या किती खुशाव. स्वामी मालवणास येऊन चांगला जम बसवलायचा की मेल्या नाही ती चौकशी नको करू. हार काढून आता पाटाव बसून घेऊ. ए बाबा 18 पूर्ण आहे ना. नाहीतर माका लावशील खडी फोडून त्या बेवड्याच्या नादानं. नाही हाय 18 पूर्ण आहे. हा घे ह्यो चमचा घेऊ हातात. घ्यो ए बाई हे किती चमचा. बस लवकर पाठव. लवकर आवरून सटकायच्या बुगड्या. ओम भट स्वाहा ओम भट स्वाहा ओम स्वाहा ओम ह्रीं गॅडोरी क्रीम एसपी गे कापला ओम भट स्वाहा ओम भट स्वाहा. आता एक फुल घाला. ती देवाला घाला. 3 महिन्याची पोटात असल्यापासून लाथा मारायचीस. आईनं कळ सोसली हे तुला कधी ना आठवावं. ओम भट स्वाहा. फुल घाला. तिकडे ना इकडे घाला. हे देव असताना इकडे घाला. एक फुल घाला. तिचा वाढदिवस तिला माहित नसे पण तुझा वाढदिवस 1 दिवसाचा रोजगार देऊन साजरा करत असे हे तुला ना आठवावं. ओम भट स्वाहा. अजून फुल घाल. इकडे बाजूला घाला. तिची शाळा अंगठ्यावर थांबली पण तुला इंग्लिश मिडियमला बसनं पाठवलं हे तुला ना आठवावं. ओम भट स्वाहा. गोंगू चांगलं पाणी घाल तिथं. तिकडे देवाच्या बाजूला इकडं. स्वाहा. ह्यो कुणाचा तरी शर्ट घालून कुणाची तरी गाडी घेऊन जरा काय हसला यालाच तू फसलीस. ओम भट स्वाहा. इंस्टाग्रामवरील फोटो तुझा घेऊन वाळत घातलेली ओढणी आणून तुझ्यावर अघोरी जादू झाली यातच तू फसलीस. ओम भट स्वाहा. हो स्वामी चाललंय वाटतं पोटा पाण्याचे. अरे सुजल कोंडून ना त्यांना कळलं वाटतंय आपण आलोय ते. होय मला तू तसंच वाटते. प्रीती आधी तोंड लपिव. अरे आमच्या सोनबाच्या नातीगत कोण गाई. आता तीच रे ती. आणि वाईटच पलीकडे बसलेले. अरे रामाचं पोर नव्हता रे. या चांगली गावात पळवलीच रेडी आणि आणलीच ही साखर साडी. आजकालच्या कलियुगातली पिढी आई बापाच्या नजरेत असून मोबाईल मुळे क्षणाचाही विचार न करता किती भरकटत निघाली. तुम्ही हे ऐकार तान्यानो सांगरुळ गावचा
इतिहास लई मोटार हाया इथला गणेश उत्सव साऱ्या जिल्ह्यात गाजतोया सांगरुळ हयात राहील तवर खाडे बाबा हे नाव राहील एकमेकाची उनी दुनी करशिला तर मातीत मिळशिला सम्राट मंडळाचा गाजा वाजार होईल मंडळाचा झेंडा एवढा डौलान फडकील देव ह्यो स्वार झाला तसं तर निम्मे आपल्या एंट्रीलाच पळून जातात पण आता संदेश थांबलाचा तर माऊली नाराज